नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे काळी आहे टाळमातीशी या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण जाणून घेऊ आले अद्रकीचे थोडेसे आलेले नवीन अपडेट. आपण 2 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला शेतकरी बंधूंनो. आता ह्या 2 दिवसात जे सौदे झालेले ते पण आपण तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी बंधूंनो, असं आता बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी अशा होऊ राहिल्यात की लोक म्हणतात की 43-44 सौदे उरायले हे उरायलं. जर ऍक्च्युअल परिस्थिती बघायला गेलं तर 43-44 सौदा हा कुठेही झालेला नाही, कुठेही चालू नाही. हा एखादा अपवाद असा असेल की ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात सड वगैरे लागलेली असेल किंवा आल्या तारखेचं जे कंद जास्त खराब झालेले असेल किंवा ते एकदम लो क्वालिटीचा असेल तेव्हाच 43-44 सौदा उरायले. तसं जर सरासरी विचार केला तर 46-47, 48, 48-50 हे रेट आज पण स्थिर आहे आणि व्यवस्थित चालू आहे. त्याच्यात पण काही आता शेवटी व्यापारी बंधू आहे ते तर आल्या तुम्हाला 5,000 घेतो असं म्हणणार नाही. ते आल्या मग मला 44चे रेट सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण बसल्यानंतर सौदा म्हणजे सौद्यासाठी बसल्यानंतर तेच आपण एक 200-300 रुपये त्यामध्ये वाढून घेत असतो. तो सौदा 44चा 46-47 वर जातो. तर असं आता कोणी काय होतं की नुसतं फोनवर नुसतं चालू आहे शेतकरी मधून. आपण एक जर एकंदरीत विचार करा तुम्ही चांगला की नुसतं एखाद्याला फोन लावून विचारलं तुमच्या एरियात काय भाव चालू आहे, 43, कोणी म्हणतं 44, एखाद्या व्यापाऱ्याला फोन करा ते लगेच 40 मी सांगू शकतो. मग हे फक्त सांगायचे भाव आहेत, पण ज्यावेळेस ऍक्च्युअल सौदे होतात मला तेच म्हणायचं आहे की ऍक्च्युअल सौदे ज्यावेळेस होतात तर ते सौदे सध्या पण 46-47, 48 असे चालू आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, एवढा हा फेब्रुवारी महिना असेच सौदे स्थिर राहतील, म्हणजे असेच हे बाजारभाव आले अद्रक बाजारभाव हे असे स्थिर राहतील. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखर पैशाची गरज आहे त्यांनी 46-47, 48 आपली आली अद्रक द्यायला काहीच हरकत नाही. एकदम समाधानकारक असे भाव आहेत. पैशाची गरज असेल तर, पैशाची गरज नसेल तर आपण थोडंसं आपल्या स्वतःच्या रिस्कवर होल्ड करू शकतो. त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो, इकडे तिकडे फोनवर बळी न पडता आपण आपलं बाहेरचे पैसे सांभाळण्यापेक्षा, बाहेरचे व्याजाचे इकडले तिकडे पैसे सांभाळण्यापेक्षा आपण आपला सौदा देऊन आपलं मानसिक टेन्शन थोडी कमी केलं ते बरं राहील. शेतकरी बंधूंना आपण घेऊन टाकू जे आपल्याला शेतकऱ्यांनी काही सौदे दिले ते घेऊन टाकू. भरत भाऊ बनसोडे यांचं असं म्हणणं आहे की 48 मला मागितली, देऊ का काय करू. तर भरत भाऊ बनसोडे, भरत भाऊ आपण 100% तो सौदा जर पैशाची गरज असेल तर द्यायला काहीच हरकत नाही. एकदम समाधानकारक रेट आहे ते बनसोडे भाऊ. त्यानंतर आपल्याकडे आहे ऋतिक पिसाळ म्हणून. आता यांचं ऋतिक पिसाळ यांचं जे आहे हे आहे सातारामधून कराड आहे. कराड त्यामध्ये यांचा जिल्हा सातारा. यांचं म्हणणं आहे 4950 हा माझा सौदा झालेला आहे आणि त्याची सध्या खंदणी चालू आहे म्हणे. म्हणजे आज त्याची खंदणी चालू आहे. तसे शेतकरी बंधूंनो, जनार्दन गायकवाड आहे जानेफळ गायकवाड मधून. यांचा सुद्धा सौदा हा 4850 न झालेला आहे. त्याच्यानंतर अर्जुन भाऊ जाधव आहे शिवना सिल्लोड मधून. यांचा 46 चालू आहे सौदा. त्यानंतर एडी पाटील आहे जाफराबाद मधून. यांचं असं म्हणणं आहे की 48 आमच्याकडे सौदे सध्या होत आहेत. त्यानंतर कैलास भाऊ ठोकळ आहेत. हे म्हणतायत की माझी 47 मागितली. जर कैलास भाऊ जर 47 जर आपल्याला व्यापारी एखादं सौदा मागत असेल, आपल्या आल्यात मागत असेल तर द्यायला काही हरकत नाही, कारण ते एकदम समाधानकारक असे रेट आहे. तर राहिला विषय शेतकरी बांधूंनो बाजार भावाचा, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की हे बाजार भाव स्थिर राहणार आहे. जोपर्यंत कर्नाटक बँगलोर हा माल संपणार नाही तोपर्यंत आपल्या इकडे अशी स्थिरता दिसणारी, मंदी नाही स्थिरता म्हणतोय मी, अशी स्थिरता दिसणार आहे. आणि जवळच या फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिला आठवड्यात यांचं पूर्ण संपून जातो त्यांच्या इकडलं. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील आले अद्रकीला बाजार भाव येण्याचे जास्त चान्सेस आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या एरियात पण असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला कमी जास्त बाजार भाव बघायला मिळतात. जसं की आपण आता वैजापूर साईडला गेलो, वैजापूरला साईडला सध्या पण 47-48 सौदे होते. तर तेच आपण जर कन्नड सिल्लोड इथे ह्या 2 तालुक्यात बघायला गेलो तिथं आपल्याला थोडे बाजारभाव कमी दिसतात 100-200 रुपयानं. तसंच आपण जर राजूर फुलंब्री जाफराबाद इकडे आलो तर इकडे थोडं आपल्याला परत 200-300 रुपये भाव एक्स्ट्रा दिसतो. हे असं आपल्या इथं फक्त हे लोकल मध्ये आपल्या इथे चाललेल्या गोष्टी आहेत. एक 200-300 रुपयाचा कमी जास्त भाव हा चालतच असतो. कधी कधी फुलंब्रीमध्ये जास्त असतो, कधी कधी वैजापूरमध्ये जास्त असतो. अशा ह्या गोष्टी चालूच असतो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सुद्धा व्यवस्थित चालवले. 46-47 हे तिथले सरसकट भाव चालू आहे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 46-47. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये
आणि त्यानंतर आपल्या एरियात झालेले सौदे आणि स्वतःचे झालेले सौदे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. विशेष म्हणजे नुसते सौदे टाकू नका शेतकरी बंधूंनो. टाकताना तुमचं गाव, नाव, तुमचा तालुका आणि तुमचा झालेला सौदा हे पूर्ण कमेंट बॉक्समध्ये टाका चला. शेतकरी बंधूंनो, आपणच आपल्या शेतकऱ्यांना मदत करू शकतो. बाहेरचे लोक कोणी येऊन आपल्याला मदत करणार नाहीये. त्यामुळे होतापर्यंत आपण आपले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, कारण याने आपल्या शेतकऱ्याला फायदा होत असतो. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय जवान, जय किसान.